ज्या अज्ञात मतदारांनी सर्वांनी आमच्यासाठी प्रयत्न करून आम्हाला विजय केले, त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो. कुठल्या पक्षातून ती उभा होता काय सांगा? भाजप पक्षातून आम्ही तिघही उभा होतो. तिघही भाजप पक्षातून उभा होतो. हे प्रभाग क्रमांक 3 मध्ये बलाढ्य शक्ती पुढे होती. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा विजय प्रभाग 3 मध्ये झाला आणि प्रभाग 9 मध्ये तसाच झालाय. एक रोहित बोलदोटा म्हणणाऱ्याने जनशक्तीचा इतका. तर एका घरात 3 नगरसेवक आणि त्यानंतर एक मोठी बातमी सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांनी विजयी झाले. सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील मित्रांनो नमस्कार. मी तुम्हाला विश्वास देतो, काल 20/12/2025 महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतचं इलेक्शन होतं आणि मी बोललो होतो कालच्या डेटला 20 तारखेला की फक्त आमच्या BJPचेच फटाके बाजार आणि एकनाथ शिंदे साहेबांची साथ आणि अजितदादांची साथ, या तिन्ही पक्षांची साथ मोदी साहेबांना राहणार आणि पुन्हा महानगर अध्यक्ष फक्त आमचे BJPचेच होणार आणि शिंदे साहेबांचेच होणार. आणि त्याच्यानंतर साथ देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे अजित पवार साहेब असतील, आमच्या BJPला साथ देणार आणि मोदी साहेबांना साथ देणार आणि देवाभाऊंना पण साथ देणार. तसंच मला स्वप्न होतं की आमच्या मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे, जगातला विश्वातला गरीबतला गरीब जो कुटुंबातला जो मुलगा असेल ना, आम्ही त्याला तिकीट देऊ, पण सगळ्यांना पुढे घेऊन नोकरी असू, त्याच्यानंतर घरकुल योजना असू, प्रत्येक गोष्ट ही फक्त मोदी सरकारने दिली. म्हणून हाच तो निकाल आहे मित्रांनो. म्हणून मी मोदी भक्त आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा यश आला आहे. आता सर बोलण्यासाठी विजय